सांगलीत मिशन लोटसला चकवा देत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील विराजमान झाल्या, तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली। निवड प्रक्रियेवेळी शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहात गैरहजर होते, तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता। मात्र अखेर 34 मतं मिळवून संगीता पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड होताच वडील महेंद्र लाड आणि मामा विश्वजित कदम यांनी सभागृहात एकच जल्लोष केला। दरम्यान विश्वजित कदम यांनी खासदार विशाल पाटील यांच्यासोबत गळा भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बाहेरील परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला। परभणी जिल्हा परिषदेत भाजपच्या लता वाकडे अध्यक्षपदी विराजमान झाल्या, तर राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। या दोघांच्या निवडीनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला। परभणी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी म्हटलं। आनंद होतोय। महायुतीमध्ये राज्यातल्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तिथल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे, कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। म्हणून आनंद होतोय। आज पहिल्यांदा इतिहासात भाजपाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतोय, हाही एक वेगळा आनंद आम्हाला। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। शिवसेनेनं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केला नाही, तसंच इतर कोणाचाही अर्ज न आल्यानं भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत। तसंच शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदानावर बहिष्कार टाकला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। 63 सदस्यांपैकी बहुमतासाठी 32 आकडा आवश्यक असताना कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। भाजपचे 23 तर शिवसेनेचे 21 सदस्य असून भाजपनं शिवसेनेला बाजूला ठेवून ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अध्यक्ष उपाध्यक्ष पदांवर आपले उमेदवार बसवले, त्यामुळे गाफील ठेवल्याचा आरोप करत शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवर शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। या निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच पुढील निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरच घेतला जाईल असं सत्तार यांनी स्पष्ट केलं। आम्ही बाजूला पडलेलो नाहीये। वरिष्ठ नेत्यामध्ये आमचे उदय सामंतजी आणि चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्याशी त्यांचं बोलणं झालं। बोलण्याप्रमाणे त्यांच्या चर्चेप्रमाणे आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता, जसं ठरवल्या जाईल त्या पद्धतीने पुढे चालायचं काम करायचं। परंतु अशा पद्धतीने विश्वासघात माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा झाला। निवडणूक झाल्यानंतर समन्वयाने निवडणूक लढावी, समन्वयाने वाटाघाटी करावी, पहिले आम्हाला अध्यक्षपद देता असं त्यांच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि मग त्या पद्धतीने आम्ही तयारीला लागलो। मग आम्ही आमच्या पद्धतीने युती होणार आहे या पद्धतीने आम्ही काही बाकीची तयारी केली। काय म्हणतात त्याला, केसाने गळा कापणे असा हे खेळ झालेला आहे। तर याचा पुढचा निर्णय सन्माननीय नेतेगण काय घेतील। मी तर लास्टमध्ये आता या 2 दिवसामध्ये मी माझ्याकडे घरामध्ये दुःख होतं म्हणून मी या प्रक्रियेमध्ये नव्हतो। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आला। अध्यक्षपदासाठी बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजित पवार यांना भाजपकडून संधी देण्यात आली। दोन्ही पदासाठी भाजपकडून प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध होणार असल्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 जागांवर भाजपचे सदस्य निवडून आल्यानं भाजपकडे एकाही सत्ता आहे। आज भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर पूर्ण विश्वास देऊन अध्यक्षपदाची निवड केली। माननीय आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र भाऊसाहेब आणि पालकमंत्री गोरेसाहेब आणि बुलढाणा जिल्ह्याचे पूर्व नेते आणि आमचे बार्शी तालुक्याचे विकासनंतर राजेभाऊ राऊत यांनी पूर्ण संधी दिली, त्याचं सोनं करील। एकनिष्ठ कार्यकर्त्याला पार्टीने संधी दिली, ती सगळ्यांनी मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व नेत्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जाहीर आभार मानतो।
100% भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचं चीजच करते, हे माझ्या अनुभवातून आता पुढं आलं. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला. बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं उमेदवार दिला नाही, तर काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राहुरीतही काँग्रेसकडून उमेदवार निश्चित मानला जातोय. दरम्यान या घडामोडींमध्ये महादेव जानकर यांनी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली, तर विधानभवनात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडली. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाल्यानंतर अनुभव निवडणुका होण्याची काही परंपरा अद्यापपर्यंत नाही. अपवादाने काही ठिकाणी अनुभव जरूर झाले असतील, मात्र सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष, राजकीय भूमिका ही घेऊनच निवडणुका, पोटनिवडणुका होत आलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस जरी पोटनिवडणुका जर झाल्या तर त्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही नाही. ची प्रथा महाराष्ट्रात नाही असं तुम्ही स्वतः म्हणताय. मग या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणता फॉर्म्युला किंवा काय तुमची भूमिका आहे? भूमिकेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं की ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. ते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भामध्ये बोलणं उचित ठरेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्यातील बोंगळ कारभार उघड झाला. या संदर्भात मंत्री बावनकुळेंनी विधान परिषदेत कबुली दिली. महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील बावनकुळेंनी कबूल केलं. मात्र सभागृह संपायच्या दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही बावनकुळेंनी दिलं. परब साहेब, मी आपल्याला मान्यच केलाय, असं बरोबर नाही, मान्यच केलाय. मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल. मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुणा कारवाईचा राहू नये. आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे. पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे. पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे. श्रीरामपूर तालुक्यात 4000 एकर जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केला. ZR2 कंपनीमार्फत शेती महामंडळाची जमीन लाटल्याचा आरोप त्यांनी विखेंची मुलगी आणि जावयावर केला. ZR2 कंपनीचं दुबई रजिस्ट्रेशन पण ऑफिस मुंबईत असल्याचं लंकेंनी सांगितलं. कंपनीमध्ये सगळा पैसा हवालामार्फत गुंतवला गेल्याचा आरोपही लंकेंनी केला. कंपनीत प्रवरा बायो एनर्जीचे 61% शेअर्स असून प्रवरा बायो एनर्जी विखेंच्या कन्या सुप्रिया आणि जावई अजित ढोकणे यांचे या कंपनीमध्ये संचालक आहेत आणि दोन्ही कंपन्या एकाच फ्लॅटवर रजिस्टर असल्याचा दावाही त्यांनी केला. 4000 एकर जमिनीची मागणी केलेली कंपनी बनावट असल्याचा लंकेंनी आरोप केलेला आहे. आमची मागणी हे आहे, ठीक आहे, ही जागा तर सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे, शासन निर्णय कॅन्सल केला पाहिजे. जो जागा मागणीसाठी जी समिती गठीत केली तो कॅन्सल केलंच पाहिजे. पण ज्या कंपनीला, बायो एनर्जी कंपनीला अचानक 100 कोटी रुपये कुठून आले, 100 कोटी रुपये कुठून आले, 30 कोटी रुपये नफा कसा दाखवला, याच्याबाबतची CBIनी चौकशी केली पाहिजे, EDनी चौकशी केली पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी. बुचकेम डिस्टिलरी इंडिया कंपनीचे संचालक कोण होतो? जेमी वल्सन, सुनील कलापुरे, निलेश जैन आणि सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि त्यांचे जावई अजित ढोकणे त्या कंपनीचे संचालक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ZR2 बायो एनर्जी कंपनीला बॅलन्स शीट अचानक 100 कोटी कसे वाढले? म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 0 आणि अचानक 100 कोटीची त्या ठिकाणी व्यवहार वाढला आणि त्याचा 30 कोटी रुपये नफा दाखवला. ही गोष्टसुद्धा संशयास्पद आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना भाजपनं धक्का दिला. सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सहकुटुंब भाजपात प्रवेश केला. धनंजय सावंतांनी भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढली. आज त्यांनी मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडला आहे. विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव बोलत असताना पहिल्या बाकावर बसलेल्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी भास्कर जाधव यांना जय श्रीराम म्हणा म्हणून आग्रह केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फरांदे यांचे कान टोचले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी 6 मार्चला सीबीआय चौकशी संदर्भात पत्र पाठवल्याची माहिती समोर आली. राज्य सरकारनं कोणतंही पत्र पाठवलं नाही असा आरोप रोहित पवार यांनी केलेला असताना या पत्रामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या पत्रात रोहित पवार यांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला. मालमत्ता फेरफार प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नव्या डिजिटल प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलं. या प्रणालीमुळे अर्जाची सद्यस्थिती आता मोबाईलवर सहज समजणार आहे. मुंबई जिल्हाधिकारी अंजल गोयल यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र विधिमंडळात महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 एकमतानं मंजूर करण्यात आलं. त्यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात मोठी वाढ झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता दुचाकी वाहनांचा पर्यावरण कर 2,000 वरून 4,000 रुपये करण्यात आला. पेट्रोल वाहनांसाठी 3,000 रुपयांवरून 6,000 रुपये तर डिझेल वाहनांसाठीचा कर 3,500 वरून 7,000 रुपये करण्यात आला आहे. दर 5 वर्षांसाठी एक रकमी आकारल्या जाणाऱ्या सुधारित कर रचनेमुळे राज्याला वर्षाला 160 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. हा निधी रस्ते सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. नाशिकमधल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाचा आणखी एक मोठं कांड समोर आलं. सगळी लाजलच्चा सोडून या भोंदूबाबानं धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचं ढोंग करतोय आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करतोय. त्याचा मुरदाडपणा इतका की केबिन बाहेर लोक बसलेले आहेत याचीही त्याला पर्वा नाही. 2024 मधला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. गुंगीचं औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबाला नाशिक जिल्ह्यात हजर करण्यात आलं असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी येत असल्याचं तपासात उघड झालंय. सिन्नर तालुक्यातल्या त्याच्या मंदिरामुळे तो यापूर्वी देखील चर्चेत आलेला होता. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातची पाद्यपूजा खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालाय. भोंदूबाबा कॅप्टन खरात सोबतचे चाकणकरांचे फोटो सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहेत. रुपाली चाकणकरांवर झालेल्या आरोपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी काही प्रश्न उपस्थित केले. तसंच त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे. आज अशोक खरातला अटक झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाली. माहिती अशी मिळते की साधारणतः 58 आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्याकडे सापडले, ज्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या महिलांचं लैंगिक शोषण आणि वेगवेगळ्या आपत्तीजनक व्हिडिओ आहेत, ज्यातनं तो महिलांना ब्लॅकमेलिंग वगैरे करायचा. आता अशा माणसाची पाद्यपूजा कोण करते तर महिला आयोग करतो. जे पद महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण झालं होतं त्याच पदावरची व्यक्ती जर अशा बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकांची पाद्यपूजा करण्यामध्ये आपला वेळ खर्च घालत असेल तर अशा व्यक्तीला लवकर पदमुक्त केले पाहिजे, कारण त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही. अशोक खरातच्या भक्त असलेल्या चाकणकरांना कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी म्हटलंय. अशोक खरात जो स्वतःला कॅप्टन म्हणवतो, जो एक ज्योतिषी म्हणून वावरतो, त्याने एका महिलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, त्याला त्याच्यामध्ये अटक झाली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्यांची पाद्यपूजा करतायत, त्यांना छत्री धरतायत, त्यांच्या सेवेकरी दिसत आहेत. जे फोटो दिसत आहेत ते पाहून मनाला खंत वाटते. रुपाली चाकणकर आता तरी राजीनामा देतील का? आणि त्यांच्या पक्षाने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनी पवार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना आता राजीनामा मागितला पाहिजे. त्या मागतील का असा आमचा सवाल आहे. कारण रुपाली चाकणकरांचे अनेक गुन्हे आजपर्यंत, अनेक चुका
ज्या गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या दडपल्या गेलेल्या आहेत. व्हायरल व्हिडिओंवर आणि फोटोंवर रुपाली चाकणकरांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील असं चाकणकर म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाला मोठा दिलासा देण्यात आला. आसावरी जगदाळेंना प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेत नोकरी देण्यात आली. आसावरी जगदाळेंच्या वडिलांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाला होता. नंतर कुटुंबियांना नोकरी मिळण्यासाठी एबीपी माझानं सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्याची दखल सरकारनं घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश काढून नियुक्तीपत्र तयार केलं. आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. नंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरी यांचं अभिनंदन केलं. संगमनेरमधील 6वीत शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणाची विधान परिषदेत चर्चा झाली. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबेंनी केली. ही घटना दुर्दैवी असून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात दिली. 12 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर या ठिकाणी ती शाळेतून घरी जात असताना काही दुचाकीवर आलेल्या मुलांनी की जे अद्यापर्यंत सापडलेले नाहीत आणि ते आरोपी देखील सापडले नाही आहेत, तर त्याच्याबद्दल आजही रास्ता रोको त्या ठिकाणी वडगाव पाणी ते झाला होता. माझी सभागृहाच्या माध्यमातून खरं तर विनंती आहे की ॲसिड उपलब्ध होतं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने थोडीशी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. या संदर्भात सखोल चौकशीच्या सूचना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. आणि ॲसिड आपण जे म्हटलं हे आपलं सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शाळेमध्ये लॅबॉरेटरी असते, ज्युनियर कॉलेजमध्ये लॅबॉरेटरी असते. त्या ठिकाणी साहजिकच त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असतात. परंतु याचा वापर अशा पद्धतीच्या गैरकृत्यांकरिता होऊ नये, भविष्यात अशा घटना घडू नये या संदर्भात आपले देखील काही सूचना त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि एक समिती तयार करून किंवा काही उपाययोजना करता येईल का, निश्चितपणे पोलीस प्रशासन याच्यावर गंभीर विचार करते. सोलापुरातल्या सांगोल्यातील भूगोल पेपर चोरी प्रकरणी 25 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी 5 पथकांकडून तपास सुरू आहे. सांगोला विद्यामंदिर परिसरातील परीक्षा केंद्राची स्ट्रॉंग रूम फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. साताऱ्यात 10वीच्या विद्यार्थ्याचा पेपर चक्क 6वीत शिकत असलेले विद्यार्थी तपासत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. साताऱ्याच्या विडणी येथे उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. वैभव शेंडे नावाच्या शिक्षकानं पेपर तपासायला लावल्याचा आरोप करण्यात आला. चकित करणारी बाब म्हणजे या प्रकरणी ज्यानं तक्रार केली त्याच्याच विरोधात संस्थेनं आणि शाळेनं कारणे दाखवा नोटीस बजावली. तक्रारदार मंगेश अभंग यांच्या विरोधात शाळेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की संस्थेच्या पूर्व परवानगीशिवाय संस्थेला किंवा शाळेला न सांगता आपण या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते आपण प्रसारमाध्यमांना का दिलं याबाबतचा खुलासा करण्यात यावा असं कारणे दाखवा नोटीस मला दिलेलं आहे. जो गैरप्रकार झाला तो मी समोर आणला आणि याबाबत शाळेचं, संस्थेचं आणि बोर्डाची बदनामी झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते मलाच नोटीस देऊन माझ्यावरतीच कार्यवाही करण्यात आलेली आहे. शाळेची अर्धवट माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेऊन पेपर तपासले हे चूकच आहे. मात्र बोर्डानं अजून ते सिद्ध केलं नसल्याचं संस्थाचालकांचं यावर म्हणणं आहे. 10वीचे पेपर तपासून घेतले हा शब्द नाही पाहिजे होता. बरोबर आहे. हां, म्हणून शाळेची किंवा संस्थेची बदनामी केली आणि बोर्डाने पत्र दिल्यानंतर आम्ही दोघांच्याही कारवाई केलेली आहे. तात्पुरत्या स्वरूपाची दोघांच्याही कारवाई केलेली आहे. तक्रार केली त्याच्यावर खोटी म्हणजे 50% खोटी माहिती पुरवल्याबद्दल त्याला ताकीद दिलेली आहे. दुसरी काही त्याच्यावर सुद्धा आम्ही कुठलीही शिक्षा केलेली नाही आणि शिक्षकांनाही गैरवर्तन केल्याबद्दल सध्या पत्र दिलेलं आहे आणि 8 दिवसात खुलासा मागितला आहे. अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला. शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र सादर केलं. यासोबतच बदलीत लाभ घेण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा खोटा बनाव केला. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आलं. तर 268 शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. या संपूर्ण घोटाळ्यात करोडोंची उलाढाल झाल्याचा दावा देखील केला जातो आहे.
आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी संवर्ग 1 आणि संवर्ग 2चा चुकीची प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे. त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 BO ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ह्यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये शिक्षक विद्यार्थिनी नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली. उंब्रजमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकानंच विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार घडला. धनाजी सावंत असं संशयित आरोपी प्राध्यापकाचं नाव असून विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. बदलापूर पूर्वेतील यादवनगरमध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. या दाम्पत्याला 17 वर्षांची मुलगी आहे. रात्रीच्या वेळी मुलगी बाहेर फिरत असल्यानं नेहमीच पती पत्नीत वाद होत होते. वादानंतर रागातून पतीनं पत्नीचा गळा ओढून हत्या केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.